डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्यावर पारत पोलिसांची कारवाई। डायल 112 या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करून वारंवार खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकारामुळे पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण येत असून प्रत्यक्ष गरज असलेल्या नागरिकांच्या मदतीस अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले। पारत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार आरोपी मोहन नवलसिंग चंदनसे वय 38 राहणार रेलगाव तालुका भोकरदन याने दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7:18 ते 7:46 दरम्यान मोबाईल क्रमांक 88 62 80 54 64 वरून डायल 112 या आपत्कालीन सेवेला वारंवार कॉल करून कोणतेही ठोस कारण नसताना खोटी माहिती दिली। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुरेश गजानन पाटील वय 30 यांनी फिर्याद दिली असून तपासादरम्यान सदर कॉल्स MDT मोबाईल डेटा टर्मिनल प्रणालीवर नोंद झाल्याचे निष्पन्न झाले। आरोपीने जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासकीय यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। डायल 112 ही सेवा गंभीर व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असून अशा प्रकारचा गैरवापर अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। यामुळे प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत पोलीस वेळेवर पोहोचू शकत नाहीत, तसेच पोलीस यंत्रणेवर अनावश्यक दबाव निर्माण होतो। या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 212 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की डायल 112 या आपत्कालीन सेवेचा वापर केवळ अत्यावश्यक आणि खरी माहिती देण्यासाठीच करावा। खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।